ज्येष्ठ सहकारी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील। नगरपालिका निवडणुकीत आबांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष। सांगोला शहर आणि परिसरातील अनेक वर्षे सोबत काम करणारे ज्येष्ठ सहकारी नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि विचार विनिमय करून नगरपालिका निवडणुकीबाबत पुढील दिशा ठरवणार तसेच युती आणि आघाडी बाबतचा निर्णय घेणार असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले। सांगोला शहरात पूर्वीपासूनच दीपक आबा गटाचे वर्चस्व असल्याने दीपक आबांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। गतवेळी पार पडलेल्या सांगोला नगर परिषद निवडणुकीत सांगोला शहरातील सर्वात मोठा पक्ष किंवा गट म्हणून दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाला यश मिळाले होते। त्यांच्या विचारांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे दीपक आबा आघाडीबाबत कोणती भूमिका घेतात यावर नगरपालिका निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत। यावेळी बोलताना माजी आमदार दीपक आबा म्हणाले, गेली 35 वर्षे राजकारण करत असताना नेहमीच जीवाभावाचे सहकारी आणि कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून आपण काम केले आहे। प्रत्येक वेळी ज्येष्ठ सहकार्यांचा सल्ला घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात व विचारात घेऊनच आपण आपली भूमिका घेतली आहे। त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतही सांगोला शहर परिसरातील प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करू आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्याप्रमाणे त्यांच्या भावनेचा आदर करूनच सांगोला नगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत किंवा नेत्यासोबत युती आघाडी करायची याचा निर्णय घेऊ असेही शेवटी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले।